आपल्या भाषणामध्ये सांगितलं की तुम्हाला तिकीट मिळालं. मला तिकीट मिळाल्यानंतर 12:30ची वेळ होती. 12:30 वाजले होते आणि पहिला फोन तुमचा मला आला. कारण मी तोपर्यंत आपल्याला कळवलं नव्हतं, कारण यादीमध्ये नावच नाही तर मी कुणाला बोलू अशी माझी अवस्था झाली. आणि म्हणून त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं, बसवराज पाटील तुम्हाला तिकीट मिळालं, तुमचं अभिनंदन आणि तुमची ही उतराई करायची मला संधी मिळाली, त्याबद्दल मला मनापासूनचा आनंद आहे. हे अण्णांनी त्या दिवशी सांगितल्यानंतर मला इतकं माझ्यामध्ये एक प्रकार, मला एक मोठी प्रेरणा, एक ताकद त्यांच्या त्या वाक्यातून, त्यांच्या त्या शब्दातून मला त्या ठिकाणी मिळाली. आणि मी खरं सांगतो, त्या दिवशीच त्या निवडणुकीचा निकाल आहे असं मी समजलो. हे मी आज आपल्याला सांगतो. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी शक्ती. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ही निवडणूक मधून मी काय काय मला घेता आलं, शिकता आलं, हे मी अतिशय आपल्या समोर प्रामाणिकपणाने मी सांगू इच्छितो. आणि म्हणून माझ्या दृष्टीनं अतिशय चांगली निवड. आणि म्हणून या पुढील काळामध्ये बीड जिल्ह्याचं जेवढं काय आपल्याला सेवा करता येईल, या पदाच्या माध्यमातून असो किंवा एक कार्यकर्ता नात्यानं असो, हे करण्याचा सातत्यानं आपण प्रयत्न करू. कारण इथली जी टीम आहे, इथले जे आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहात, सुरेश धस साहेब असतील, प्रकाशदादा साळुंके असतील, धनंजयराव मुंडे असतील, आमचे मुंदडाताई असतील, आमचे इतर सगळे नगराध्यक्ष असतील, हे सगळी मंडळी आज अतिशय चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम करतात. पंकजाताई आमच्या नेत्या, त्या पण चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम करतायत. आणि त्यांना सगळ्यांना एक वेगळ्या अशा प्रकारचं राजकीय एक आवड आहे, कामाची आवड आहे, सामाजिक कामाची आवड आहे. आणि आज तरी आपण सगळेजण, मला वाटतं जयदत्त अण्णांचे नाव धस साहेबांनी घेतलं. अजून कुणाचं नाव न घ्यायचं त्यांनी मला सांगितलं, मी घेणार नाही. कारण त्यांचे सुद्धा मनापासून आभार. कारण त्या सगळ्या लोकांनी मदत केल्यामुळे तुमची सेवा करायची संधी मिळाली, हेही आपल्याला मान्य करावं लागणार आहे. आणि म्हणून त्याचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि सुरेश धस साहेबांचं खरं म्हणजे नाव सुरेश आहे. मला वाटतं आई वडिलांनी फार विचार करून आपलं नाव ठेवलं. आणि बऱ्याचशा लोकांचं नाव आई वडिलांनी फार याच्यानं प्रेम, प्रत्येक आई वडिलांना मुलगा हा फार सगळ्यांना का होता प्रेमाचाच असतो. त्याचं नाव मोठं राहावं, त्याच्या हातून चांगली कर्तबगारी व्हावी, त्याच्या हातून समाजाची सेवा व्हावी, तो आमच्या घराण्याचा, आमचं नाव मोठं करावं, अशा प्रकारची अपेक्षा सगळ्या आई वडिलांचं असते. आणि आपल्या आई वडिलांच्या समोर सुद्धा मी नतमस्तक होऊ इच्छितो. उद्देशानं, ज्या विचारानं आपल्याला नाव ठेवलंय, ते नाव मला वाटतं त्यांना जे वाटलं ते आपण सार्थक करून दाखवलं, हे मी आज आपल्या नम्रपणाला सांगितलं. आणि धस साहेब, आम्ही मैत्री जपणारे माणसं आहोत. बसवराज पाटील आयुष्यामध्ये मैत्री जपलेली व्यक्ती म्हणून सुद्धा शब्द दिलंय, त्या शब्दासाठी माझ्या वडिलांपासून, माझ्या वडिलाला, माझे वडील कसं राजकारणामधली मोठी व्यक्ती होती, त्यांना आमदार होता आलं नाही. दुसऱ्याला आमदार करण्यामध्ये आनंद मानला, दुसऱ्याला खासदार करण्यामध्ये आनंद मानलं, दुसऱ्याला मंत्री करण्यामध्ये आनंद मानलं. आणि म्हणून तो विचार घेऊन आम्ही या राजकारणामध्ये आलो. आणि तुमच्या सगळ्यासारख्या मित्रामुळे मी आमदार झालो, मंत्री झालो. आणि आता ही मैत्री जपण्यासाठी, तुम्हालाही सगळ्या गोष्टी करण्यासाठी बसवराज पाटलाची साथ निश्चितपणे या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारचं हे एक विचाराची जी एक देवाणघेवाण आहे, जी गाठ आहे, ती आपण मजबूत करूया. मैत्रीसाठी आपण चांगल्या प्रकारची मैत्री मजबूत करूया. कारण लोकांची सेवा या पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला सातत्यानं, जेवढी तुमची आमची मैत्री घट आहे, नेते मंडळीचा आमच्यावरती विश्वास आहे, तेवढी सेवा आपण लोकांची या पुढील काळामध्ये करणार आहोत. आणि म्हणून आपलंही कर्तव्य आपली मैत्री जपणं, नेत्यांचा विश्वास संपादन करणं आणि लोकांची सेवा करत राहणं, हे आमचं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्यापोटी ही लोकसेवा आमची या पुढील काळामध्ये
सुरेश अण्णांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये चालू राहील, हे मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि परत एकदा त्यांना मनापासून धन्यवाद देऊन, आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन, खरं म्हणजे काल परवाच आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर या बीडमध्ये झालं. कौतुक आहे अण्णांचं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं महाआरोग्य शिबिर जर कुठं झालं असेल तर अण्णांच्या मतदारसंघात झालं. ते आपल्या सर्वांच्यासाठी म्हणून, कारण एवढ्या लोकांचं रोग निदान करणं, त्यांना औषधोपचार पोहोचवणं, म्हणून एवढ्या लोकांना एकत्र करून त्यांना शुभेच्छा देणं आणि एवढं मोठं सामाजिक काम त्या माध्यमातून घडवून आणणं, हे सुद्धा फार मोठं महत्वाचं आहे. त्याबद्दलही अण्णा मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि फारसं वेळ न घेता परत एकदा या जिल्ह्यातल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानून ही सेवा या पुढील काळामध्ये सातत्यानं चालू राहील, अशा प्रकारची ग्वाही या निमित्तानं देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.